राहू दे आता, चल मी करेल तुमचा. तू असं बोलतो दिवसभरात एकदा पण नाही. काल आठवण केली रात्री असा बाबांनी राग दिला. सो गुड मॉर्निंग मंडळी. आज दिवस तिसरा. आज आम्ही खूप सीट बेल्ट लाव पटकन. सो गुड मॉर्निंग मंडळी. आजचा दिवस हा तिसरा. काल आम्ही देवगडला वस्ती गेली होती एका छानशा अशा प्रॉपर होमस्टे मध्ये, ज्याचं नाव होतं ग्रीन व्हिला होमस्टे. छान आहे ते, राहायची जागा आहे, फॅमिलीसाठी पण छान आणि वाजवी दरात आहे. फूड पण छान होते. आज सकाळी आम्ही प्रॉपर फूड होतं काल. आणि काल अफोर्डेबल. आता हे जात आहे कुठं अफोर्डेबल प्राइस वर. आता चाललोय आम्ही वॅक्स म्युझियम मध्ये. सकाळी वॅक्स म्युझियम पाहायला चाललोय. आणि आज देवगड फिरणार. त्याच्यानंतर आज रात्री थोडंसं मुंबईकडे कूच करू. अर्धा एक अधिक आणि पुढे हे करू वास्तव्य. चला तर मग. सो वॅक्स म्युझियमला आम्ही जाणार होतो पण ते बंद आहे. त्यामुळे मी आता चाललोय पोखरबाव मंदिर. जवळजवळ 20 मिनिटावर आहे पोखरबाव मंदिर. अप्रतिम रोड आहे सिंधुदुर्गातले. सो महाराष्ट्र शासन आणि इथले कोण ते प्रतिनिधी असतील त्यांचे, त्यांना खरंच धन्यवाद. तुम्ही खरंच खूप छान रोड बांधले तिकडे. सो खूप छान रोड इथे बांधले, त्यांचा धन्यवाद. काही जे चांगले केले ते चांगलंच म्हटलं पाहिजे आपण. जे नाही तर ठीक आहे, तुम्ही सजेशन द्या, टीका करा. पण सिंधुदुर्गातले जे रोड आहेत, हे आतले रोड आहेत ना, खरंच खूप छान, खरंच खूप छान आहेत. खूप छान, खूप छान. गुड. त्याच्यावर एकच आहे की अपघात प्रवण क्षेत्र भरपूर आहेत, कारण हे आणि बेसिकली ते टर्न मध्ये आहे. सो होतंय काय की खूप काही नौके ड्रायव्हर किंवा जे कोकणातले नाही आहेत, ज्यांना सरळ रस्त्यांची सवय आहे, ते काय करतात की समोरच्याची जी लेन असते ना त्याच्यामध्ये ते गाडी चालवतात, वळणामध्ये येतात. आणि कॉमन सेन्स आहे की वळणामध्ये समोरून कोणतरी येत असतो आणि कोकणात हा येतच असतो कोण ना कोणतरी. त्यामुळे तुम्ही त्याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमची गाडी नेहमी तुमच्या लेनमध्ये ठेवा. त्याच्याने तुमचे म्हणजे अपघात होण्याचे चान्सेस कमी असतात. पण मेजॉरिटी ऑफ द टाइम आम्ही पाहिले, कारण पर्यटक भरपूर आले तिकडे आज, ते नेमकं वळणाच्या वेळीच ते दुसऱ्याच्या लेनमध्ये असतात आणि ऐन वेळेला ते ऍडजस्टमेंट करतात आतमध्ये यायची. ती कदाचित नाही झाली तर ऑब्व्हियसली अपघात होतो. ते त्यांच्या चुकीमुळे होतो. अजून रोडचा काही दोष नाही. तिथे ऑलरेडी त्यांनी सूचना देऊन दिलेल्या आहेत तुम्हाला की तुम्ही ब्रेकिंग करा, हॉर्न द्या, तुमच्या लेनमध्ये गाडी ठेवा, अपघात प्रवण क्षेत्र आहे, तुमचं स्पीड कमी करा. पण ऐकत नाहीत लोक, तर काय करतात. स्टॉप रेकॉर्डिंग. सकाळचं कोकणाचं दृश्य हे खरंच खूप सुंदर, मनमोहक. आणि पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं. ऑफ सीझन आहे, पावसाळा आहे, त्यामुळे जास्त पर्यटक नाही दिसत. पण ऍक्च्युली पावसाळ्यातलीच मजा आहे. ही मजा करताना ना स्वतःची काळजी घ्या. अपघात नाही म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. स्वतःला काही बंधनं ठेवा. कारण काय होतं की आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो आणि अचानक आपण खऱ्या जंगलात आल्यावरती आपण भानच विसरतो की आपण त्याचे काही नियम आहेत आणि ते आपल्याला पाळायचे असतात आणि मग अपघात होतो. आता काल आम्ही देवगड चौपाटीवर होतो आणि हल्ली लेटेस्ट न्यूज आहे, काही लोक वाहून गेले. सो पहिली गोष्ट अशी आहे की तिथे जर कोण त्यांचं चौपाटीचे जे काय म्हणतात ते रक्षक, चौपाटीतले रक्षक असतात, ते नसतील तर उगा तुम्ही आतमध्ये समुद्राच्या जाऊ नका. जवळजवळ खेळा. तटरक्षक भरती असेल तर रिस्क घेऊच नका. हा साधा कॉमन नियम आहे. दरवर्षी ऐकत नाही आणि हे ऐकलं पाहिजे ऍक्च्युली. कारण नंतर मग आम्ही येतो, आमच्या पोरांना घेऊन येतो, तुम्ही तिकडे भूत झालेली असतात. आम्हाला पण भीती वाटते. म्हणून तुम्ही समुद्रावरती आंघोळ करताना तुमचं थोडस जरा काळजी घ्या.
आता आम्हाला घाबरायला होईल. काय जबरदस्त रोड आहे. कसा रोड आहे? रामराज टिकली सिम्पली वावेसम. हा जो पोखरबाव मंदिराकडे जाण्याचा रोड आहे ना, खूप सिनिक रोड आहे. खरंच खूप सिनिक रोड आहे. वाव, खरंच खूप सिनिक रोड आहे. म्हणजे असं गर्द रामेश्वर मंदिर. रामेश्वर सत्पुरुष मंदिर. आता इथून राईट लेफ्ट कुठे आहे? राईटच आहे ना? सरळ जायचं. सरळ राईट. हा राईट रस्ताच नाहीये ना, राईट रस्ता हा बा, हा जातो ना इकडे. रस्ताच नाहीये रे. सत्तर रस्ता रस्ता इज रस्ता. रस्ता is दाभोळ? दाभोळी. खिडक्या खाली करा आणि केल्या आणि काय मस्त वारा आहे. तू कशाला शूट करतोय? 2 कॅमेरे लावलेत. मोठा हिरो आहे. 2 कॅमेरे लावले. बघ. हिरो मोठा आहे. वाकडी वळणं आहेत, नागमोडी वळणं. नागमोडी वेडी वाकडी वळणं आहेत. गाडी सावकाश हाका. आता कुठे आहे रे? बघा जरा. सो आता कुठे आहे एक्झॅक्टली? त्यामुळे हेच आहे ते मंदिर. हे मंदिर. तुम्ही बोलता बोलता पुढे गाडी लावूया आपण. तर आम्ही पोखरबाव सिद्धिविनायक गणपती मंदिर इकडे आता पोहोचलो आहे आणि छान अगदी सुंदर मंदिर आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंदिरामध्ये मंदिराच्या खाली जायला असं पायऱ्या आहेत आणि या कारण खाली आलं की ज्या ओढ्याचं पाणी आहे ते खालपर्यंत येतं असं. आणि इथं असं मंदिर आहे. सो आत्ताच आम्ही पोखरबाव मंदिर आहे त्याला व्हिजिट केली आणि इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं सुंदर आहे, मस्ट व्हिजिट. पावसाळ्यात तर आणखीन सुंदर, कारण त्या मंदिरालगतच नदी वाहते
अँड त्या मंदिरालगतच ती नदी वाहते आणि ते खूप मनमोहक असं दृश्य. आतमध्ये शंकराची पिंड आहे, शिवलिंग आहे, त्याच्यानंतर त्याच्या लगतच ती नदी वाहते. खूप छान असं आहे. आता थोडासा पाऊस नाही त्यामुळे पाणी कमी आहे, पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं. पण असं मनमोहक असं ते दृश्य आहे. जर कधी कोकणात आलात आणि देवगडमध्ये पोखरबाव मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याला नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही चाललो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. चला तर मग सुरू करूया. रेणु रना रना रेणु रेणु दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दन उदनी दनी दन 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 दियन ता दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दन दीम दन दीम दन दन दियन दियन दन दन दीम दन दीम दन दन दियन दियन दन दीम दन दन दियन दन दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन जस्ट आम्ही कुणकेश्वराचं दर्शन घेतलं, कुणकेश्वर मंदिरातलं. आणि इतकं छान मंदिर आहे ते. आणि मस्ट विजिट. तुम्ही जर सिंधुदुर्गात येत असाल तर तुम्हाला इकडे यायलाच पाहिजे. आणि कसं आहे, बाजूलाच समुद्र किनारा आहे, समुद्र आहे, जे खूप छान बीच आहे. आणि ते जे व्ह्यू आहे ते इतकं छान आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल ते. तुम्ही जर अगदी सोमनाथला गेला असाल ना, सोमनाथ मंदिर, तर सोमनाथ मंदिरला लागून ते समुद्र आहे, ठीक आहे ना. अगदी तसंच तुम्हाला इथे कुणकेश्वर मंदिराला तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला असं वाटेल तुम्ही सोमनाथ मंदिरमध्येच उभाल. तर त्या प्रकारचा एक ना तुम्हाला अनुभव घेता येईल इकडे. आणि आजच्यापासून, आज सकाळपासूनच आमचा हा दुसरा स्पॉट आहे. पहिला पोखरबाव मंदिर होतं, सिद्धिविनायक मंदिर होतं, ते पण अप्रतिम होतं. हे सुद्धा मंदिर खूप छान आहे. आणि आता आम्ही चाललोय नावलकोंड वॉटरफॉल. ते थोडे आंघोळ करून, कारण ह्युमिडिटी पण वाढले, थोडं गरम झाले. त्याच्यानंतर मग आम्ही वॉटरफॉल झाल्याच्या नंतर एक लेणी आहेत, ते पाण्यासाठी चाललो.
गंतव्य होतं. म्हणजे आम्ही असं विचार केला की आजच्या दिवशी जितकं टुवर्ड्स मुंबईकडे जितकं जाता येईल तिकडे जाऊया, सो दॅट उद्या आपल्याला अंतर कमी राहील कापण्यासाठी.